नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपण बघणार आहोत। मालिकेमध्ये आता धमाकेदार ट्विस्ट होणार आहे। ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो, अखेर तो क्षण आपल्याला बघायला मिळणार आहे। 20 वर्षापूर्वी रविराजच्या गाडीचा जो ॲक्सिडेंट घडून आणलेला होता, त्या अपघातात रविराज, सायली व प्रतिमा तिघेही जखमी झालेले असतात। पण त्यातून फक्त रविराज व तन्वी आजपर्यंत आपल्याला दिसले आहेत। प्रतिमा ही जिवंत आहे, पण ती आजपर्यंत कोणाच्याही समोर आलेली नाही। पण आता देवीच्या मंदिरात प्रतिमा ही सायलीला दिसणार असते। त्या दोघींचीही तिथे भेट होते। तेव्हा प्रतिमा सारखीच सायलीकडे बघते, कारण तिला आपलंसं काहीतरी वाटत असतं। प्रतिमाला वाटतं की ही आपली कोणीतरी आहे, कारण प्रतिमाची स्मरणशक्ती ही त्या अपघातामध्ये गेलेली असते। तिला आधीचं काहीही आठवत नाही। पण प्रतिमा दृष्टांत देत तिथून निघून जाते। आता देवकृपेने सगळे काही ठीक होणार असते। सगळे कुटुंब एकत्र येणार असतं। रविराजलाही पोलिसांनी संकेत दिलेला असतो की तुमच्या प्रतिमा आम्हाला दिसल्या, त्या जिवंत आहेत। त्यामुळे रविराज पण आतुरतेने प्रतिमाची वाट बघत असतो। तर आता मालिकेत पुढे असं दाखवणार आहे की प्रतिमा घरी येऊन तन्वीला म्हणजेच सायलीला आपलंसं मानते, तिला आपली मुलगी मानते व प्रियाला काहीही भाव देत नाही, कारण प्रिया ही शेवटी खोटीच तन्वी असते। प्रियाचे आता सगळे कारस्थानं हे समोर येणार असतात, कारण आता ती खोटी तन्वी म्हणून ओळखली जाणार असते। तर आता मंदिरामध्ये सायली व प्रतिमाची भेट झालेली असते। त्या दोघीही एकमेकींच्या समोर आलेल्या असतात। तेव्हा सायलीला प्रतिमाकडे बघून खूप आनंद होतो, कारण सायलीला माहिती असतं की ह्या प्रतिमा आत्या आहेत। सायली त्यांच्या जवळ जाते, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते। प्रतिमा आत्या आत्या म्हणून त्यांना आवाज देते, पण प्रतिमाची स्मरणशक्ती गेलेली असते। प्रतिमा म्हणजे कोण हेही आठवत नसतं। सायली आता प्रतिमाला घरी घेऊन येते। माफ करा मित्रांनो, पण तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। असेच आमच्या मालिकेंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। घरी येतानाच प्रतिमाला काहीतरी आठवत असतं। तिला तिथे घडलेल्या सगळ्या क्षणांची आठवण होत असते, कारण तिला असं वाटतं की आपण याआधीही इथे येऊन गेलेलो आहोत। प्रतिमा लगेच सायलीला काहीही बोलत नाही, मध्ये जाते। प्रतिमाला घरात येताना बघून पूर्ण आजीचा तर विश्वासच बसत नाही। पूर्ण आजी खूप खुश झालेल्या असतात, पण प्रतिमा पूर्ण आजींना ओळखत नाही, कारण प्रतिमाला काहीच आठवत नसतं। प्रतिमा फक्त सायलीलाच थोडं ओळखते, कारण शेवटी ते मायलेकीचं नातं असतं। पूर्ण आजी रविराजला पण कळवते की प्रतिमा घरी आलेली आहे। त्यामुळे रविराज पण कोणत्याही क्षणाचा विलंब न करता सुभेदारांच्या घरी येतात। रविराज लगेच आल्यावरती प्रतिमाच्या गळ्यात पडतो व प्रतिमा करतो, पण प्रतिमा रविराजलाही ओळखत नाही। तेव्हा रविराजला थोडासा धक्का बसतो, कारण प्रतिमाला काहीही आठवतच नसतं। प्रतिमा आपल्याला ओळखत नाही म्हटल्यावर पूर्ण आजींना खूप वाईट वाटतं। त्या म्हणतात की प्रतिमा, तू जरी माझी मांडलेली मुलगी होती तरी पण अख्ख्या लेकीपेक्षा कमी नव्हती। गेल्या 20 वर्षापासून मी डोळ्यात प्राण येऊन तुझी वाट बघतीये, आणि आता तू आपल्या आईला का ओळखत नाही? तेव्हा प्रतिमा ही फक्त पूर्ण आजीच्या चेहऱ्याकडे बघत असते। लावलेला प्रतिमा व सायलीचा फोटो प्रतिमा बघते, आणि तिला कळत नाही की आपला फोटो इथे का लावला आहे आणि आपल्यासोबत उभी असलेली मुलगी कोण आहे। प्रतिमा म्हणते की मला काहीही आठवत नाही, आणि मी आजपर्यंत एका अनाथ आश्रमात राहत होते। तेव्हा पूर्ण आजी ठरवतात की जोपर्यंत तुझी स्मरणशक्ती येत नाही तोपर्यंत तू आमच्याच घरी राहा। ते ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो। सायलीलाही खूप बरं वाटतं, कारण तिच्या हातून प्रतिमा आत्या घरी आलेल्या असतात। घरातले प्रत्येक जण खूप दिवसांपासून प्रतिमा आत्यांची वाट बघत असतात, आणि अखेर तो क्षण आलेला असतो। मात्र प्रियाला प्रतिमाकडे बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो, आणि ती खूप घाबरलेली असते, कारण आता तिला समजतं की आता तिची हक्कलपट्टीही होणार आहे। बाई, जर आता मला मुलगी मानायला तयार झाली नाही तर आता मी कुठे जाईल, किंवा आता माझं सगळं भांडं फुटेल। त्यामुळे खूप घाबरलेली असते, आणि अर्जुनलाही आता लक्षात आलेलं असतं की प्रिया घाबरली आहे। रविराजला प्रतिमाकडे बघून खूप जास्त आनंद झालेला असतो, व त्याला समजतं की आजचा जो क्षण आलेला आहे तो केवळ सायलीमुळे। रविराज सायलीचे मनापासून आभार मानतो। रविराज सायलीला म्हणतो की सायली, मला माफ कर। मी आजपर्यंत तुला खूप वाईट बोललो, मी आजपर्यंत तुला खूप दुखावले, त्यासाठी सॉरी, मला माफ कर, असं तो सायलीला म्हणतो। प्रतिमा ही एकटक रविराजकडे बघत असते। तेव्हा रविराज विचार करतो की प्रतिमा आपल्याकडे एकटक अशी का बघतीये, किंवा तिने आपल्याला ओळखलं का नाही। या सगळ्या विचाराने रविराजला टेन्शन आलेलं असतं। तेव्हा पूर्ण आजी म्हणतात की रविराज, तुम्ही काळजी करू नका, आपल्या प्रतिमाला लवकरच सगळं काही आठवेल।
पूर्णा आजी म्हणतात की प्रतिमा आपल्यासोबत राहिली ना तर तिला सगळं काही आठवेल आणि आधीसारखी प्रतिमा आपल्याबरोबर येईल. प्रतिमा आज आपल्यासमोर उभी आहे ही गोष्टच आपल्यासाठी खूप आहे. यासाठी आपण देवाचे आभार मानूयात. तेव्हा रविराजलाही जरा बरं वाटतं. तेव्हा रविराजही म्हणतो की प्रतिमा तू आपल्या घरी चल, तुला आपल्या घरी आल्याच्या नंतरही काही आठवेल. तेव्हा प्रतिमा त्याला नकार देते, कारण प्रतिमाला सायलीबरोबर तिथेच राहायचं असतं, कारण शेवटी ते माई लेकीचं नातं असतं. आता ते ऐकून प्रियाला मात्र खूप घाम फुटलेला असतो आणि सगळ्यांना प्रश्नही पडतो की तन्वी असताना प्रतिमाला सायलीकडे का राहायचं आहे. विचार करते की ही जी प्रतिमा आहे ती सतत सायलीकडे का बघते. किल्लेदारनी किती सांगायचा प्रयत्न केला की मी खरी तन्वी आहे, तरीही फोटोतली बाई काही ते ऐकायला तयार नाही. त्यामुळे प्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आता तिचा पर्दाफाश होणार की काय याचं तिला टेन्शन आलेलं असतं. पूर्णाजी प्रतिमाला म्हणतात की प्रतिमा आम्हाला सगळ्यांना ओळखलं नाही तरी चालेल, पण तू तुझ्या मुलीला तर ओळखशीलच ना. तेव्हा पूर्णाजी तन्वीला म्हणजेच प्रियाला प्रतिमाच्या समोर घेऊन जातात आणि तिला सांगतात की ही तन्वी ही तुझी मुलगी आहे. तेव्हा प्रिया ही खूप घाबरलेली असते आणि प्रतिमा एकटक प्रियाकडे बघते, पण तिला प्रियाकडे बघून काहीही वाटत नाही आणि ती स्पष्टपणे म्हणते की ही माझी मुलगी नाही. त्यामुळे प्रियाचा आता सगळ्यांसमोर खूप मोठा अपमान झालेला असतो. रविराजलाही हे प्रतिमाचं वाक्य ऐकून धक्का बसतो. प्रियाला भीती असते की आता प्रतिमा सायलीलाच आपली मुलगी मानणार. त्यामुळे प्रिया सगळ्यांसमोर सायलीला म्हणते की सायली तू माझ्या आईपासून जरा दूर राहा, कारण आजपर्यंत मला हवी असलेली गोष्ट ती तू हिसकून घेतली आहेस माझ्यापासून. तेव्हा प्रियाचं हे बोलणं ऐकून प्रतिमा मध्ये येते आणि प्रतिमा म्हणते की तू माझ्या मुलीला काहीही बोलायचं नाही. तेव्हा मात्र सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. प्रतिमाने सायलीला आपली मुलगी मानल्यामुळे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुनला कल्पनाला खूप छान वाटत असतं. त्यामुळे मित्रांनो आता सायलीच ही खरी तन्वी आहे याचा उलगडा हा लवकरच होणार असतो. त्यामुळे प्रियाची आता लवकरच हकलपट्टी होणार आहे. तर मित्रांनो हे बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.